Hi, welcome back to the channel after decades. येस, तर मी आजचा हा व्लॉग असा रँडम चालू केला आहे. खूप खूप दिवसांनी आत्ता टाईम भेटलाचा प्रश्नच नाही आहे. पण मला असं वाटतं की मी खूप आळशी झालेले आहे मधात. प्लस आता एक्झाम पण आला, त्याच्यामुळं अभ्यास करते आहे, जे की काही खरं नाही आहे. पण आता मी वापस घरी जाते आहे, तर मी म्हटलं की मी आता वापस व्लॉगिंग थोड्या दिवसासाठी करेल. तर मग मी आता पॅकिंग स्टार्ट केली आहे आणि इथं खूप सारा राडा ऑलरेडी पडलेला आहे, जसं की तुम्हाला दिसतं आहे. आणि आत्ता माझ्याकडं टोटल आहेत 20 मिनटं, कारण माझा प्लॅन होता की मी क्लिनिकला नाही जाणार, आता पॅकिंग करणार रूमवर थांबून. आणि मी काहीच नाही केलं. पहिले 1 तास ॲज युजल मी आराम करून घेतला आणि मग नंतर हे सगळं सामान काढलेलं आहे पॅक करायला. तरी त्याच्यामध्ये ही आधी बॅग रिकामी करणार आहे, मग मला ह्या बॅगमध्ये सामान घेऊन जायचं. त्याच्यामुळे आधी याच्यात शिफ्ट करायचं आणि मग ते सगळं राडा आवरून याच्यामध्ये वापस टाकायचं आहे. आणि हे सगळं करायला आता खूप कमी टाईम आहे, त्याच्यामुळे मी आता व्लॉगिंग आत्ता चालू केली आहे. मी तयार आणि मला जाम सर्दी झाली आहे. माझं डोकं इतकं दुखतं आहे, त्याच्यामुळे मी आधी थोडेसे बिस्किट खाऊन घेतलं, कारण मला भूक पण लागलेली आणि मी भूक लागल्यास काही काम नाही करू शकत, लाईक झिरो. त्याच्यामुळे मी थोडेसे बिस्किट खाल्लेत आता आणि मी चालू करते. A few moments later. आणि हां, मला पॅकिंग करता करता हे माझं जॅकेट सापडलं आणि मी हे जॅकेट घालून स्टार्ट केलेलं आहे. किती छान दिसतं यार. मी खूप आधी घेतलेलं आहे FC वरून. मला माहीत नाही तुम्ही हेडफोन टाकलं मग तिकडे आवाज जायला की नाही, पण मी हे खूप आधी घेतलेलं आहे FC वरून. लाईक फक्त प्राईस नाही सांगणार. आणि असंच आता मला हे सगळं पसारामध्ये सापडलं आणि मी एकदा पण नाही घातलं. आता मी नंतर कधीतरी घालेल, जेव्हा मला कुठं जायचं असेल किंवा नंतर ट्राय करेल, बघू आता. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॅकिंग करणं. आणि मी खूप जास्त टाईमपास करते तुम्हाला बोलण्यामध्ये, तर मी चालू करायला पाहिजे पॅकिंग करायला. आता नाही केली तर होणार नाही आहे. आणि नाही झाले तर माझ्यावरती टाईम नाही, कारण मला 5:30ची ट्रेन आहे आणि आता कॉलेजला जाऊन मला वापस 4ला वापस येणार आहे. 4ला आल्यास मी काय करणार नाही, कारण मला खाण्यात वेळ जाणार आहे, इकडं तिकडं वेळ जाणार आहे. तेव्हा मी आता स्टार्ट करते पॅकिंग करायला. चला स्टार्ट करते फायनली मी. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? 2,000 years later. तर माझा बेसिकली प्लॅन असा आहे की मी फक्त आता घरी जाताना टी-शर्ट्स आणि जे मी यूज करेल कपडे मोस्ट ऑफ द, म्हणजे एक दोन कुर्ती घेऊन जाईल, कारण आता जास्त ओझं नाही घेऊन जाऊ शकत बॅगेने, कारण मला ऑलरेडी बुक्स घेऊन जायचे आहेत, कारण आता माझी PL स्टार्ट होणार आहे. PL म्हणजे एक्झामसाठी जी आता आधीची लीव आहे, मग मी अभ्यास करेल. त्याच्यामुळे मी आता जास्त कपडे नाही घेऊन जाणार, आता बुक्स घेऊन जाईल. पण बघू आता, ते उलटं नाही व्हायला पाहिजे फक्त की मी जास्त कपडे भरते आणि बुक्स काहीच नाही आहेत. पण मग त्याच्यासाठी मी फक्त एक बॅग तयार केली, ही वाली. त्याच्यामध्ये मी दोन टी शर्ट, एक पॅन्ट आणि एक कुर्ती टाकली. मी बस तेवढंच घेऊन जाईल. आणि हां, आणि बुक्स आधी खाली टाकून देईल, मग त्याच्यावरती कपडे ठेवेल. मला बेसिकली फक्त 2 बॅग करायचे आहेत. आता बघू ते किती बॅग होतात. पण माझं असं चाललं आहे की एका बॅगमध्ये फुल कपडे आणि बुक्स टाकलं आणि एका बॅगमध्ये जे उरलेलं बाकीचं सामान आहे, लाईक स्किन केअर झालं, थोडंफार ते ज्वेलरी झालं, ते सगळं टाकून देईल. बघू आता मी भरते पटपट. जेवढे कपडे आहेत, असं वाटतं आता यातले काही कपडे मी घातले पण नाहीत. लिटरली ही बॅग, याच्यामध्ये फुल माझे नवीनवाले सगळे टॉप्स आहेत, ते मी एकदा पण नाही वापरलेत. घेणं बंद करायला पाहिजे मी आता, असं वाटतं मला. हा 1 पीस आहे, तो पण नाही. हे जे शर्ट्स आहेत, आणि याच्यामध्ये तर अजून मला हे काढायचे बॅगमधले, हे बिनकामाचे सगळे पडलेले आहेत. ही चुन्नी इथं काय मला माहीत नाही काय करते इथं, ही एकटीच आहे, कुणाचा ड्रेस पण नाही आहे सोबतचा यार. पुन्हा बाकीचे सगळे. तर हे पण असं वाटतं की हे ठीक आहे, हे थोडंसं समर वाईबवालं एकदम ॲस्थेटिक सर टॉप आहे, तर मी हे घेऊन जाईल सोबत. म्हणजे थोडंसं तरी दोनदा तरी घालेल मी, मे बी असं वाटतं मला. बघू. बाकी अगेन कुर्ती, अगेन जॅकेट तर नाही आता युजफुल काही. हां, आता हे एक टॉप वापस, आत्ताच नवीन घेतलेलं हे वापस. आणि अजून काय खाली, वाह, अजून एक जॅकेट. माझे कपडे विकून पण मी 2-3 महिने आरामशीर राहू शकते. राडा बघा, राडा. आता हा अजून तर ही बॅग रिकामी करायची मला फुल. लाईक इथं पूर्ण उलटी करते बॅग यार बाहेर.
नॉनसेन्स सगळं त्याच्यामध्ये तर कुर्तीच आहे सगळे. कोई सेंस है इस बात की? मला खरंच आता ताण पण येतो थोडा थोडा की यार मला असं सुधरत नाही. एक तर आज मला माहित नाही काय झालं, मी नुसती सगळा पसारा काढला पण मी करत का नाहीये. बस हवा निकल मला गई. आता गरम होत आहे कारण मी हे जॅकेट घालून बसली, तर मी आता हे जॅकेट चेंज करते आणि काहीतरी वेगळं दुसरं घालते. टाइमपास करू शकते फक्त मी. मला काय माहिती आता अचानक असं सुचलं की क्रिएटिव्ह केलं पाहिजे काहीतरी, आणि हे सगळं एक्झामच्या पिरियडच्या आधी सुचतं त्याच्यामुळे. A few moments later. 2,000 years later. काय अवतार झालं यार. रिडिक्युलस फ्रेम यार. आता मी बेसिकली इकडे गेले माझं स्किन केअर काढायला. मला माहित नाही आवाज येतोय की नाही, पण मी तरी पण ट्राय करते की तिकडे आवाज येईल. जर नाही आवाज आला माझा, जर नाहीच आवाज आला माझा, तर मी याला व्हॉइस ओव्हर देईल. बाय द वे, मी याच्यामध्ये बोलते, हे माईक नाही आहे. कोई सेंस है इस बात की? आता मी काढते माझं स्किन केअर, जे की मला सोबत घेऊन म्हणायचं आहे. शॅम्पू फर्स्ट. आवाज घेतोय नाही तर माहीत नाही. परफ्यूम पुढे येऊन दाखवते मी. एक सेकंड. हाँ ये कर लो पहले. येस. तर हा आहे माझा स्किन केअरचा डब्बा. बेसिकली याच्यामध्ये माझं जे सामान आहे ते मला आता एका पाऊचमध्ये भरावं लागणार आहे, कारण मी तेच घेऊन जाणार आहे. मी तिकडून तुम्हाला दाखवत होते. बेसिकली हे परफ्यूम घेऊन जाईल, शॅम्पू, याच्यामध्ये काय काय आहे मे बी, आणि सिरम ऑब्वियसली हे सगळे लागणारच आहे मला डेली. वापस एक सिरम, मला असं वाटतं मी डायरेक्ट टाकायला पाहिजे. जाऊ द्या. वापस सनस्क्रीन, आणि मोस्ट इम्पॉर्टंट अजून ही वाली क्रीम म्हणजे मॉइश्चरायझर, कारण मी अति ड्राय थोबडं झालं आहे माझं, त्याच्यामुळे मी अजून एक सिरम, सनस्क्रीन, आता हे भरत चाललं आहे, रोज वॉटर. आता अजून याच्यामध्ये बरंच सामान आहे, पण मला असं वाटतं की मी आता थोडंसं स्पेस करून मग तुम्हाला दाखवायला पाहिजे की याच्यामध्ये नेमकं अजून काय काय. पण मी आता असं विचार करते की मी आता हे सगळं पाऊचमध्ये टाकते, मग तुम्हाला दाखवते की अजून याच्यामध्ये उरले काय. कंटिन्यू करूयात. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. ओके. तर मी पहिला जो डिसिजन आहे तो माझा कॅन्सल केला. बाकी पाहिजे हा बॉक्स पण ऑलरेडी त्याचं स्किन केअर झालेला. अजून एक सनस्क्रीन. माझ्याकडे जेवढा सनस्क्रीन त्याच्यानुसार ते मी काळी पडत चालेल, त्याचा काही यूज नाही असं कधी अंडर ॲक्टिंग, क्योंकि डार्क सर्कल्स होते भाई. आणि फायनली अजून एक लिप बाम. दिसत असेल तुम्हाला, तर दिसतोय का यार? मला समजत नाही यार, नाही दिसत आहे कारण ते ऑब्वियसली ते क्रीम फ्रेममध्ये येते. वॅसलीन, थोडा साईड हो बहन. येस, वॅसलीन. हे तुम्ही वाचून घ्या, माहीत नाही मला पण. आणि हे काही थोडेसे बीटरूटवाले मास्क होते जे की मी आधी यूज केलेत, पण मी यूज करून तसेच अर्धे सोडलेत ते वाले. शॅम्पू सम झालं. आणि आता दाखवते मी, माझ्याकडे खूप सारे इथं असे लाईन लागले लिटरली प्रोडक्ट्सची, ते तुम्ही दाखवते एक बॅक कॅमेरा करून. गाईज, तर हा राडा वापस असाच आहे, आणि हे तर तुम्हाला मी दाखवता स्किन केअर सगळं खिडकीला ठेवलेलं. आणि आता वापस ही बॅग ऑलमोस्ट रिकामी झाली आहे. आता ही रिकामी करेल, पण आता टाईम नाही आहे माझ्याकडे. आता ऑलमोस्ट 12:15 वाजत, आणि असं वाटतं मला की मी आता जायला पाहिजे हे सगळं असंच ठेवून. हे सगळं पुढं आता 4 वाजता कंटिन्यू होणार, तर स्टे ट्यून. मस्त प्लॅन आहे. तर ॲज युजल आपल्या पद्धतीनुसार मी बॅग 1 तास आधीच भरणार, 2 तास आधी, 3 तास आधी. आमच्याच्याने काहीच काम नाही होऊ शकत. मी फक्त सगळा पसारा असा मांडून जाणार आता कॉलेजला, कारण कॉलेजचा टाईम झाला आहे 12:15 ऑलमोस्ट वाजलेत, आणि मला आता खूप जाम भूक लागली. मी भूक लागली असताना काहीच काम नाही करू शकत.
त्याच्यामुळे आता हा सगळा पांचटपणा झाला आहे माझ्याकडून. तर मी आता हे जाते, आल्या सॉर्ट करते 4 वाजता सगळं. आता इग्नोर ते उघडं राहिलं माझ्याच्यानी. तर मी आवरते आता. मी ते जॅकेट काढून टाकलं कारण जाम गरम झालेलं मला. पण आता मी पट्टापट्टा आवरते कॉलेजला जाण्यासाठी आणि हा पसारा असा सोडून जाईल. आल्यावर ते सगळं सॉर्ट करेल आणि मग ॲट द एंड बॅग भरू. पण मला कळत नाही आमच्या कॉलेजमधून एक बुक इश्यू करायचं ते करू की नको, कारण ते बुक खूप जास्त मोठं आहे. तसं घ्यायला गेलं तर समजत नाही, डोकं दुखलं माझं. बघू आता. तुम्हाला मी डायरेक्ट 4 वाजता आल्यावरती भेटेल कॉलेजहून. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. आणि हां, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली, ती म्हणजे एवढं एक काम केलं मी इतक्या वेळात. माझी जी बॅग आहे त्याच्यामध्ये मला ज्वेलरी ते सामान भरायचं होतं ते भरले. म्हणजे ही बॅग सोडून मी ही बॅग एक फुल भरलेली आहे. येस, गुड जॉब, गुड जॉब. Later that same evening.